बायकांच्या डोहाळ्यावर ओळखायचं पोरग काय क्वालिटीचं निघलते. अय महिला मंडळ, तुम्हाला डोहाळे लागतात ना, त्याच्यावर ओळखायचं पोरग काय क्वालिटीचं निघलते. लागतात का इकडे डोहाळे लागतात का? हाय का पद्धत चालू आहे का इकडं? हा हाय का इकडे डोहाळे लागतात का नाही? काय बाई इथल्या बायकाची फिलिंगच नाही. अगं बोला की. हा लागतात ना, हा असं बोलायचं. ए आपल्या बायकांना डोहाळे लागतात पण चांगले लागत नाहीत. आपल्यात काय काय अवलादी गरोदर पणाला माती खातात. खरं बोलायचं खात्यात का नाही? हा आता गरोदरपणात हिनं माती खाल्ली, विजा पोटाला शिवाजी महाराज येईल का? सगळी का आंधळच किंवा गांडूळ लय बेकार. गांडूळ जर का एखाद्या ठिकाणी शिरलं का नाही, दिंडीत हे गांडूळ लय बेकार मावशी, लय बेकार गांडूळ. हा आता हे रोकडे परिवार एवढा मोठा दरवर्षी उत्सव करतोय का नाही? काय काय गांडूळ असली ते बी आवडत नसतो की म्हणत असते दरवर्षी खर्च करतात. अरे त्यांना बापाबद्दल असताय. हा लक्षात ठेवा, जगात सगळं मिळेल, आई वडील मिळणार नाहीत. कुठेही जा, कितीही पैसे कमवा तुम्ही. आणि एका आईचं महत्व सांगू तुम्हाला, आपण मेल्यानंतर आपलं सगळं जळतं. किती सोनं अंगावर असलं तरी ते जळतं, किती भारी कपडे घातलेले असले ते सुद्धा जळतात. पण तिसऱ्या दिवशी शिल्लक काय राहतं? ही हाडं. तुम्हाला लोकांना एकदा मी प्रश्न पडला नाही का? सगळं जळतंय पण हाडच कशी राहतात? हे बाळा जगत उठ, जगत. तुम्हाला प्रश्न पडला नाही का हाडं का राहतात? का राहतात हाडं? कारण ही हाडं साधी नाही. या आईने रक्ताचं दूध केलंय आणि ते दूध आपण पेलोय. त्या दुधापासून इतकी हाडं मजबूत झाल्यात, त्याला अग्नी सुद्धा जाळू शकत. हे इतके उपकार आहेत आई वडिलांचे. महिला मंडळ, डोहाळे लागले पाहिजेत. हा एका बिचारीला डोहाळे लागले, पिक्चर बघायचे. पिक्चर रोज थिएटरला जायचे, पिक्चर बघून यायची. कुठला पिक्चर? बच्चनचा जुना डॉन. तुमच्या टायमिंगला होता का नाही बाबा जुना डॉन बच्चनचा? तुमची केस अजून बच्चन गतच आहे. हा ए अजून तू म्हातारा बच्चन गत भांग पाडते का नाही? ए जुना बच्चनचा डॉन पिक्चर 9 महिन्यात 108 वेळा पिक्चर बघितला. गर्भावर एवढा परिणाम झाला, दवाखान्यामध्ये डिलिव्हरी झाली, बाळ जन्माला आलं आणि ते डॉक्टरला म्हणायला लागलं, अरे दीवानो मुझे पहचानो कासे आया मैं उडा. अरे दीवानो मुझे पहचानो कासे आया मैं उडा. मैं उडा, मैं उडा, मैं हो, मैं हो, मैं उडा. परिणाम कशाचे? गरोदरपणात पिक्चर बघितलं, ती गाणी म्हणतच आलं, पापा मैं आ गया. पप्पा म्हणजे बरं झालं आला, पण बोखांडी माझ्या. काय करतो? मुलांच्या वरती संस्कार. ब्राह्मणाची मुलं हुशार असतात. तिन्ही साध्याच्या वेळेला ब्राह्मणीन काकू बाळाला हाक मारतात, बाळा खेळायचं बाजारा घरामध्ये, हात पाय धो, देवासमोर जा, निरंजन लावलेले आहे, शुभम करोती मन अनाप्यासाला बैस. आता बाबा येतील. बाबा कसे येतील? बिना ढुलता येतील. आपले 90% बाबा 6 वाजले की ढोलली जिम केलं तर बाबा आपल्या ढोली जिम खेळत घरी येतात का नाही? आणि रस्त्यात कोण भेटलं का नाही त्याला म्हणतो कापून टाकीन, फाडून टाकीन, चिरून टाकीन. लय बेवडी खतरनाक बर का. कुणाच्या बी नादाला लागायचं, बेवड्यांच्या लागायचं नाही. काय कापतून काय फाडतो, तुझी पॅन्ट वली झाली बघ बेवड्या. मी म्हणते बापाला व्यसन आहे, आईनं तरी पोरांच्यावर लक्ष ठेवावं. पण आता बायकांना लय काम आहे का नाही?
आहेत बाई माझ्या वारकीच्या जुन्या आहे की नाही? आजी आपल्या टायमिंगला कसं होतं आपल्या टायमिंगला जुन्या बायका आपल्या टायमिंगला कसं होतं? जात्यावर दळायचं, आडाचं हिरीचं पाणी शेंदून आणायचं आणि मग स्वयंपाक करायचा, असं होतं का नाही? आताच्या बाय असलेलंही काम, आता नळ आलं दारात आणि तोटे गेल्या घरात. आता डायरेक्ट किचन कट्ट्यावर पाणी, किचन कट्ट्यावर भिंतीला चिमटा घेतला की पाणी येते. बाय 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 बाय. लय काम ग बायकासनं. त्यात सरकारनं 50% आरक्षण महिलांना दिलंय. तेव्हापासून बायकांची निमी कामही पुरुष मंडळच करते. आता हे बायकांचं नवरं राहिलं नाही, बायकांचं गडी झालेत का नाही? पोरासने अंघोळ नवरा घातले, पोराला घातले, नवरा घातले, जाताना दळणाचा डबा नेतो, येताना पिठाचा डबा घेऊन येते. सहज एखाद्याला विचारा काय रामभाऊ कुठं निघालाय? म्हणतो दळायला. म्हणलं दळायला ना तर चकीत अडकून मर. जातीला दळावं कोणी मळावं कोणी कळना. पूर्वीचा काळ होता, पुरुष मंडळ पारावरती बसून राजकारण खेळायचं, घरी माता माऊल्या दळायच्या. आता सगळं उलट झालं, आता घडी लागलं दळायला आणि बायका लागल्या राजकारण खेळायला. तुमच्यात सरपंच कोण आहे, लेडीज का जेंट्स? हा जेंट्स आहे वे. जाऊ दे बाई, तुला काय झालं बाय? मला नाही बरं वाटत आहे की सरपंच आपल्या पार्टीचा असावा आहे की. सरपंच आपल्या पार्टीचा, ह्यांच्या पार्टीचा असून आपल्या काय फायद्याचं? महिला मंडळ लक्षात ठेवा, कुठल्याही पंचवार्षिकला सरपंच लेडीजच झाली पाहिजे. हे टोनगं नुसतं प्रचाराला ठेवायचं. मावशी यांना प्रचाराला जास्त खर्च येत नाही. सकाळची आरती दिली ना, आका तालुका पिंजून काढते, कोण म्हणतं येणार नाही? तुझा बाप म्हणतो येणार नाही, गप मर घरात. कुणाच्या बी नावाने बोंबालते. मला असू दे, पण तुमचं एकमेव गाव आहे बरं का. आता ऑल महाराष्ट्रात मी फिरते, तुमचं एकमेव गाव आहे सरपंच जेंट्स आहे. नाही तर प्रत्येक गावात गेल्याने विचारलं का नाही, सरपंच लेडीज, ग्रामसेवक लेडीज, तलाठी लेडीज, पोलीस पाटील लेडीज, एसटीत कंडक्टर लेडीज. आणि ह्या जाती कुठे? त्याला दिले लोकांच्या ट्रॅक्टरवर, त्यातनं 4 राहिले तर डुगडुगा, त्यातनं 4 राहिले तर प्रचाराला आहेत. कोणाचं धाब्यावर जेवते, कोणाच्या तरी गाडीवर बसते, 15 दिवस सटकून बॉम्ब घालते. मुलांच्या वरती संस्कार. महिला मंडळ भारुडात काही लिहिलं नाही तरी चालेल, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, संस्कार. माझं एकच असते, संस्कार लक्षात ठेवा. महिला मंडळ मुलांच्या वरती संस्कार झाले पाहिजे. 50% आरक्षण महिलांना आहे, तोपर्यंत पुरुष मंडळ तुमची मज्जा आहे. सरपंच व्हा, उपसरपंच व्हा, काय तुम्हाला व्हायचं ते व्हा. एकदा बायांना 100% आरक्षण झालं की पुरुषांना काही सुद्धा काम शिल्लक राहणार नाही. पुरुषांनी काही कामच करायचं नाही. 2 टाइम जेवायचं, निवांत झोपायचं. फक्त आठवड्यातले 2 दिवस काम करायचं. काय करायचं? मंगळवार आणि शुक्रवार काय करायचं? बायकोचा हळदी कुंकवाचा करण घ्यायचा आणि सवासणी सांगायला जायचं, उद्या आमच्या बायकोच्या सुवासनी जेवायला या. एखादी म्हणजे का नाही, भाऊजी तुम्ही का फिरताय? मला तर 100% झाल्यापासून माझ्याकडे आहे. लय तुमचा हाल चालू होणार आहे पुरुष मंडळ. आजचे दिन आले तर आम्हाला आले आहे की तुम्हाला नाही. मुलांच्या वरती संस्कार झाले पाहिजे. आजी आपण जात्यावरती दळत होतो, गपचूप दळत होतो का? जात्यावर बसलं की देवाला हाक मारायची, सुंदर माझे जाते काय फिरते गुणगान गायचं आहे की नाही. पण बायका लय हुशार, खाते ती एकाच गाते ती एकाच आहे की नाही. जातं कोणाचं? सासरचं. गुणगान कोणाचं गाते? माहेरचं आहे की नाही.
पूर्वीच्या बायका जातेवरती बसल्या की बाहेरचं गुणगान गायच्या. वाट सर काय बघतो केड्याला, वाट सर काय बघतो केड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. काय म्हणत होती? सोन्याचं कुलूप आहे माझ्या भावाच्या वाड्याला. केवढं मोठं प्रेम, केवढा मोठा जिव्हाळा, केवढी मोठी आपुलकी. पूर्वी मुलीचं लग्न झालं, मुलगी सासरी निघाली की मुली आई वडिलांच्या गळ्यात पडून रडायच्या. तुम्ही रडला का नाही? तुम्ही जुन्यामध्ये तुम्ही इकडे रडला का नाही ताई? हा पद्धत होती. आता मुलींना रडाय वेळ नाही आणि मुली आता रडत पण नाही. आता मुली पळून गेले आई बाप रडतात. हाय का तुमच्याकडे पळापळी? तर हाय मग काय पेटलं बाई तिकडं. मला वाटलं आमच्या सातारा भागालाच पेटलंय वाटतं. तिकडे बी पेटलंय का? असू दे असू दे. हा मावशी आणि हे बोलायचं नाही बाळा, शांत बसा. आणि पळापळी सुद्धा कष्ट आहे पळापळीत. आजी पळून जायचं म्हणजे काही सुखाचं नाही. किती त्रास आहे पोरींना. पळून जायचं म्हणजे महिनाभर तयारी करावी लागते. कोर्टात कळवावं लागतं. कोर्ट आपल्याला तारीख देतं, मग त्या तारखेला पळून जायचं असतं. हे मुलीनो, पळून जाताना मोकळं जाऊन चालत नाही. दोघांचं आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडलेल्याचा दाखला, एवढे फोटो. पोरी म्हणतील बरं झालं माहिती देणारा भाऊ आणलाय. निम्मी तर माहिती मिळाली, राहिलेली उद्या व्हॉट्सअपवरून घेऊया. नुसती कागदपत्र असून चालत नाही मुलीनो. आईचं डागीर हाण, बापाचं पैसे हाण, ह्याचा मोबाईल हाण, त्याचा मोबाईल हाण. गावात आहे का बाळ? डोळ्याच्या स्टँड पर्यंत बाप पोरगीला शोधत गेला. बापाच्या समोर पोरगी लोकांच्या गाडीवर बसून गेली, पण बापाला कळलं नाही की आपल्या कंपनीचं मॉडेल चाललं. कशामुळं? तोंड बांधण्यामुळे. महिला मंडळ, मुलीनो, आपण हिंदू आहोत. आपल्या समाजात तोंड बांधलं जात नाही. माझ्या दाशीच्या राणीनं तोंड बांधलं नाही, माझ्या अहिलेनं तोंड बांधलं नाही, माझ्या मीराबाईनं बांधलं नाही, माझ्या सखूबाईनं तोंड बांधलं नाही. तुम्ही तोंड बांधायचं नाही. कॉलेजच्या पुरीनी तोंड बांधू द्या, मला काही म्हणायचं नाही. कॉलेजच्या पुरी उन्हाच्या संरक्षणासाठी तोंड बांधते. ह्या 50 वर्षाचे डांगरे, 50 वर्षाची डोंगरी तोंड बांधल्याशिवाय गाडी बसणार. हे 50 वर्षाचे डांगरे. आता ह्यांना कोण बघतंय? घरातली वैतागली, गावातली कट्टाळली, आणि ही तोंड बांधल्याशिवाय गाडी बसणार. मुलांच्यावरती संस्कार झाले पाहिजे. महिला मंडळ लक्षात ठेवा. मुलांना चांगल्या नावानं हाक मारली पाहिजे. हाय का नाही? आपली पोरं बी बोगस आणि नावं बी बोगस. आपल्या नावाचे प्रकार नाही वेगळे. पोराचं नाव ठेवायचं प्रकाश. प्रकाश झाल्यापासून घरात सगळं भाकास. गेला आपला प्रकाश झोपाय वाटते. बरोबर झालं गेला. त्याच्यामुळे इकडे उजेड तरी पडला. प्रकाश झाला सरकारनं मीटरच कापून द्या. प्रकाश झाला आणि घराचा अंधार केला. पोराचं नाव ठेवायचं विकास. आहे का नाही? विकास झाल्यापासून घराचा पत्रा सुद्धा बदलला नाही. विकास घरात झोपला की चांदू मामा नावात ताकद आहे. चांगली नाव ठेव. एका ठिकाणी मी कार्यक्रमाला गेले, बारशाचा कार्यक्रम. बाळाच्या आईने बाळ माझ्याकडे आणून दिलं. म्हणजे महाराज, त्या बाळाचं नाव ठेवलेलं आशीर्वाद द्या. म्हणलं मावशी आशीर्वाद येते. बाळाचं नाव काय ठेवले? ती म्हणजे बाळाचं नाव ठेवले अनिल. काय ना? अनिल. म्हणलं मावशी मोठा झाल्यावर काय अनिल? ती म्हणली महाराज काय नाही सापडलं तर एखाद्याची पोरगी तरी पळवून अनिल. म्हणलं बरं आहे, तुझा पळवा पळवीला अनिल. आणि तरुण मंडळ, ज्यांची लग्न राहिले त्यांनी इकडे लक्ष द्या. पोरानो, वाट्या भरायचे दिवस गेले. त्या वाट्यावरून तुम्हाला कुणी मुली देणार नाही. आता जे पळवा पळवी करतील तेच गड जिंकतील. आणि ज्याला पळवा पळवी जमणार नाही त्याने लग्न ते राहणार. प्रत्येक गावोगावी 35-40चा माल शिल्लक आहे बिना लग्नाचा. तो माल कुठला शिल्लक आहे माहिती आहे का? ज्यांनी कॉलेजपासून प्रयत्नच केलं नाही.
तो मान शिल्लक. तर ज्यांनी कॉलेजपासून प्रयत्न चालू ठेवले ते यशस्वी आहेत. नावात ताकद आहे, चांगली नाव ठेव. ए बाळा ए पोरा गप नावात ताकद आहे. एका ठिकाणी मी कार्यक्रमाला गेले, एक आजी पळत आल्या माझ्या, म्हणल्या महाराज आमच्या गावात तुम्ही पहिल्यांदा आलाय, चहा घ्यायला घरी चला. ही 2 पोरं उठवा तेवढी, स्पीकरवाले एवढी 2 पोरं उठवा दे. उठव हा ना ती दोन्ही लांबस, हे उठ लांबस. तिकडे 10 सरांच्या तिकडे एक जाण, एक इथं ठेवा. गेली गेली गेली. या तुम्ही यावर जरी ह्याला जोर लोकांच्या पोरास इकडे ये, पोरं मारते तिकडे मुडदे या. जवान असल्यावर निघाला पोरांच्या अंगावर. ते आज मी आहे म्हणून काय करणार नाहीत पोरं, उद्या मी इथे नसले हाणतील तुला कुठं बघ. ती माझ्या आधारानं उड्या हाणते, उद्या पोरं हाणतील तुला कुठं गावला बोला तुम्ही. हे नावात ताकद आहे. हा आजींच्या घरी गेले, सगळ्यांनी चहा घेतला, सगळ्यांनी दर्शन घेतलं. आजीला म्हणलं आजी जाऊ का, मला कार्यक्रम चालू करायचा आहे. आजी म्हणली महाराज थांबा. म्हणजे का, म्हणजे माझी नात राहिली दर्शन घ्यायची. मी म्हणलं बोलवा लवकर नातीला. म्हातारीनं नातीला हाक मारली, हे पौर्णिमा. मी म्हणलं आता पौर्णिमा म्हणजे 1 नंबरच असणार. पौर्णिमा दर्शन घ्यायला आली. मी तिच्या तोंडाकडे बघितलं, काय तुम्हाला मावशीची पौर्णिमा सांगू, दिवसा बॅटरीनं बघायला लागत होती. पौर्णिमा माझ्याकडे बघून हसली, तर नुसतं दातच लुक 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 लुक. मी म्हणले पौर्णिमा आहे का मावशी आहे. तेवढ्यात म्हातारी मला म्हणते महाराज कशी वाटली माझी पौर्णिमा. म्हटलं 1 नंबर. ऐक तुझ्यातला चहा प्यायलाय, तुझ्या पौर्णिमेला कशाला नाव ठेवा. नावात ताकद आहे, चांगली नावं ठेवा. हा एका म्हातारीने तर नातीचं नाव ठेवलं लाड लाड पप्पी. लग्नाला गेली पप्पी, यात्रेला गेली पप्पी, बाजारला गेली पप्पी, पुण्याच्या मैताला गेली तरी पप्पी आहे. एकदा म्हातारीने घेतली नातीला, पंढरपूरला गेली. चंद्रभागेत अंघोळ झाली, पांडुरंगाचं दर्शन झालं आणि म्हातारी गावाकडे यायला निघाली. पंढरपूरच्या ट्रेनवर म्हातारी आली. एसटी लागलेलीच होती, पंढरपूर धुळे सुपरफास्ट यात्रा स्पेशल. म्हातारीत असल्या गर्दीत वर चढली. कंडक्टर दरवाजा लावून घेतला, बेल मारली. ड्रायव्हरला म्हणला जाऊ दे गाडी. म्हातारी कंडक्टरच्या पुढे उठून उभी म्हणजे मास्तर आधी माझी पप्पी गेली मग गाडी हलव. काय म्हणजे म्हातारी, आधी माझी पप्पी गेली मग गाडी हलव. कंडक्टर म्हणला आजी मी दुटी आहे, एसटीत असलं चालत नाही. म्हातारी म्हणजे मला काय माहित नाही, आधी माझी पप्पी गेली मग गाडी हलव. तेवढ्यात म्हातारीचं लक्ष खिडकीतनं खाली गेलं. एसटीच्या कडं तिची नात आजीला शोधत होती. म्हातारीने खिडकीनं हात बाहेर काढला, नातीला हाक मारली, हे पप्पी या लवकर गाडी निघाली. तेव्हा त्या कंडक्टरनं खाली बघितलं. तो कंडक्टर म्हणला आजी ही बाई पप्पी. म्हातारी म्हणजे इतक्या वेळ तुला कुठली वाटत होती. अगं बरगुडा होईल तुला, आणि मावशे दे क्या का लेकराला बिस्कुटला काय दे बघती बघ कशी नसती मोकळीच आत्या. आत्या दे के नसलं तर शेजारणीकडनं घे, शेजारणीकडं नसलं तर ऑनलाईन मार. हे पण आणले मी लय हुशार झाले. आय आय दिती 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 आत्या दिती. आपला रवी मामा बी देतो. मामा बघतो बघ समोर देतो देतो रवी मामा देतो. हे मामा देते लेकराला देतो देतो दम देतो 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 घे देतो घे.